Okay, so thank you, Sindhu ma'am. So once again welcome our dear students and parents. So जे आजची आपली मीटिंग आहे रिगार्डिंग डीसेट एक्झामिनेशन. तर बेसिकली डीसेट एक्झामिनेशन काय आहे सगळ्यांत ऑलरेडी माहिती आहे. इट इज दिशा स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट. So this basically test is to identify students who are academically strong, जे मेंटली पण स्ट्रॉंग आहेत आणि ज्यांना पुढे काहीतरी चांगलं करिअर करायचं इंजिनिअरिंग आणि मेडिकल एक्झाम्स मध्ये. सो त्या मुलांच्या सिलेक्शनसाठी आपण हे डीसेट एक्झामिनेशन कंडक्ट करतोय. आता बऱ्यापैकी जे काही विद्यार्थी आता आपल्याला लॉग इन आहेत सगळ्या मुलांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले असतील, सगळ्यांना ऑलरेडी मेसेज आलेले असतील. सो इन दिस मीटिंग वी आर गोइंग टू डिस्कस की बेसिकली ऍडमिशन टेस्ट प्रोसेस कशी असेल, आपल्याला कसं लॉग इन करायचं आहे, बाकी टेस्टमध्ये काय काय त्याचं पॅटर्न कसा असेल, आपल्या टेस्ट कशी अपिअर करायची आहे, त्याच्यामध्ये काय काळजी आपल्याला घ्यायची आहे, डूज अँड डोंट्स सगळं आपल्याला मीटिंग मध्ये डिस्कस करायचं. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट विथ द सेशन. ओके, सो व्हॉट इज आवर विजन. बेसिकली आपण ही एक्झाम का कंडक्ट करतोय. So our vision is to give strong academic platform to intelligent, hardworking and visionary students for the bright future. असं मगाशी मी सांगितलं, जे विद्यार्थी खूप इंटेलिजंट आहेत, हार्डवर्किंग आहेत आणि विजनरी आहेत, त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी गोल आहे, अशा विद्यार्थ्यांना स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म देण्यासाठी, त्यांची निवड करण्यासाठी आपण हे डीसेट एक्झामिनेशन कंडक्ट करतोय. सेकंड, टू डेव्हलप स्टुडंट्स अकॅडमिकली, सोशली, मेंटली and spiritually. Third, to guide students to pursue the career according to innate potential. This point is very important. It is not the selection of the students, but त्यांना पुढे करिअर मध्ये कसं गाईड करता येईल, आपल्याला त्यांना त्यांच्याकडनं कसं चांगलं आपलं करिअर घडवून घेता येईल, यासाठी पण सुद्धा डीसेटचा हा खूप महत्वाचा भाग असेल. नेक्स्ट पॉईंट इज गिव्ह स्टुडंट्स अन इकॉनॉमिकल सपोर्ट फॉर एज्युकेशन. ऑब्व्हियसली बरेच विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल असतो, बट काहीतरी घराची फायनान्शियल कंडिशन वीक असल्यामुळे ते चांगलं करिअर परस्यू करू शकत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना पण चांगलं आपल्याला करिअर देता येईल डीसेटच्या माध्यमातून, त्यांना एक आपल्याला एज्युकेशन देता येईल. तर त्यासाठी ऍक्च्युअली ही आपण एक्झामिनेशन कंडक्ट करतो. आणि लास्ट पॉईंट, अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, एन्श्योर द ग्रोथ ऑफ द बेस्ट सायंटिफिक माइंड्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. ऑब्व्हियसली जी मुलं डीसेट क्लिअर करणार आहेत, जे पुढे चांगले इंजिनियर, चांगले डॉक्टर होणार आहेत, ते नक्की आपल्या देशाच्या फ्युचरला खूप चांगल्या लेवलवरती घेऊन जातील. आणि दिस इज द ब्राईट स्टुडंट्स. सो नक्की ते काहीतरी पॉझिटिव्ह आपल्या सोसायटीमध्ये इनबिल्ड करतील. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण हे डीसेटचे एक्झामिनेशन कंडक्ट करतोय. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क ॲट द लास्ट. काही बरेच लोकांचे प्रश्न येतात, बट हा प्रश्न मी लास्ट मध्ये सॉल्व्ह करेल. ओके, तो लेट स्टार्ट विथ द पॅटर्न. तो बेसिकली डीसॅट 2 स्टेजेस मध्ये असेल. तो स्टेज 1, तो डीसॅट स्टेज 1 मध्ये काय काय असणार आहे, तो डेट दिलेली आहे. तर 23 जानेवारीला ही परीक्षा असेल. Now this exam can be given in any of the 3 slots. आपल्या समोर द स्लॉट्स आहेत. 9 AM to 10:30 AM हा फर्स्ट स्लॉट असेल. सेकंड स्लॉट आहे 1 PM to 2:30 PM आणि 4 PM to 5:30 PM. सो या 3 स्लॉट मध्ये आपण कुठल्याही एका स्लॉट मध्ये आपण ही एक्झाम देऊ शकतो. आपल्या अवेलेबिलिटी वरती आपण ही एक्झाम देऊ शकतो. यू कॅन सिलेक्ट एनी ऑफ द स्लॉट. तो व्हाईल रजिस्टरिंग यू हॅव टू सिलेक्ट द स्लॉट की तुम्हाला कुठल्या स्लॉट मध्ये एक्झामिनेशन द्यायचे. तो ऑन 23 जानेवारी ही एक्झाम कंडक्ट केली जाईल. ह्या 3 स्लॉट मध्ये असेल आणि आपण कुठलाही स्लॉट आपण सिलेक्ट करू शकतो फॉर एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मी ऍड करतो, जर आपण एक स्लॉट सिलेक्ट केलं तर आपण फक्त त्या स्लॉट मध्ये एक्झाम देऊ शकतो. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, जर आपण 9चा स्लॉट सिलेक्ट केलेला असेल आणि आपण 9 ते 10:30 एक्झाम दिली, आपल्याला परत वाटलं की मी सेकंड पण एक्झाम द्यायला पाहिजे 1 ते 2:30ची, तर आपण ती एक्झाम देऊ शकत नाही. आपण कुठली तरी एक आपण एक्झाम एकदाच देऊ शकतो इन एनी ऑफ द 3 स्लॉट्स. ठीक आहे. ओके, now what is the pattern of this examination. तो फर्स्ट एलिजिबिलिटी बेटा आहे. एलिजिबिलिटी काय असेल की कुठले कुठले विद्यार्थी एक्झामला अपियर होऊ शकतात. सो एलिजिबिलिटी स्ट्रेंथ अपियर स्टुडंट्स, ज्यांच्या आता विद्यार्थी 10वीला आहेत, जे 21-22 जे विद्यार्थी आहेत, 10वीला अपियर होणारे विद्यार्थी आहेत. सो हे विद्यार्थी एक्झामिनेशन्सला अपियर होऊ शकतात. सेकंड आहे पॅटर्न. तो पॅटर्न सिंपल आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, दॅट इज MCQ पॅटर्न मध्ये परीक्षा असेल. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे की MCQ म्हणजे काय असतं. बेसिकली आपल्याला माहिती आहे की एक क्वेश्चन आणि त्याला 4 ऑप्शन असतात. सो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि हा सिंगल करेक्ट ऑप्शन आहे, म्हणजे 4 पैकी एक ऑप्शन आपला हा करेक्ट असेल. सो पॅटर्न इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बेसिकली आता ह्याचं पॅटर्न आपण MCQ टाईप का ठेवलेलं आहे, तर जर आपण ऑब्झर्वेशन केले तर जसं की जेईची परीक्षा असेल किंवा नीटची परीक्षा आहे, सगळ्या परीक्षांसाठी जे पॅटर्न आहे तो पॅटर्न आहे MCQ पॅटर्न. सो बेसिकली जेई आणि नीटचा जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्न मध्ये आपण डीसेट एक्झामिनेशन कंडक्ट करतोय. सो याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी मुलांच्या लेवलचा एक आपल्याला आयडिया या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला तयार करते. सेकंड आहे मोड. तो एक्झामिनेशन आपण हे कंपल्सरी ऑनलाईन मोड मध्ये असेल. आता ही एक्झाम जी ऑनलाईन मोड मध्ये आहे,
तो यू कॅन गिव्ह फ्रॉम अ कम्प्युटर. तर आपल्याकडे कम्प्युटर आहे तो गुगल क्रोम बेस्ड ही टेस्ट असेल, क्रोम बेस्ड टेस्ट आहे, तो यू कॅन गिव्ह फ्रॉम कम्प्युटर, यू कॅन गिव्ह फ्रॉम मोबाईल, यू कॅन गिव्ह फ्रॉम टॅब. तो यू कॅन यूज एनी ऑफ दिस 3 थिंग्स. तो कम्प्युटर पण चालेल, मोबाईल पण चालेल, टॅब पण चालेल. तर गुगल क्रोमच्या माध्यमातून आपल्याला ही टेस्ट द्यायची आहे. सिलेबस काय असेल, तो बेसिकली सिलेबस जो टेस्ट आपण ठेवलेला आहे दॅट इज स्टेट अँड सीबीएसई बोर्ड सिलेबस असेल आणि तो 9th आणि 10th चा सिलेबस असेल. येस, तो ओनली 10th चा सिलेबस नाहीये, 9th आणि 10th चा सिलेबस आहे. आता बरेच मुलांचे असतात प्रश्न की सर 9th चा सिलेबस का ठेवलेला आहे, आता मी 10th चे विद्यार्थी आहे. जसं सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की 9th इज द बेस फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आणि 9th आणि 10th हा दोन्ही कंटेंट इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर आपल्याला प्रिपेअर करायची असेल. सो त्यासाठी सिलेबस सेट करताना 9th आणि 10th हा सिलेबस सेट केलेला आहे. ओके, ना व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन. तो एक्झामिनेशन इज फॉर 1 hour 30 minutes. तो 1.5 तासाची परीक्षा असेल. ठीक आहे, नेगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये आहे नाहीये, सॉरी. मार्किंग स्कीम काय आहे, +1 marks फॉर इच करेक्ट आन्सर. इफ युअर आन्सर इज करेक्ट यू गेट 1 marks. ठीक आहे, नो नेगेटिव्ह मार्क्स फॉर ऑल आन्सर. म्हणजे जर आपला एमसीक्यू जर आपलं ऑप्शन चुकलं तरी देर इज नो नेगेटिव्ह मार्किंग. जेई आणि नीटच्या एक्झाम मध्ये नेगेटिव्ह मार्किंग असतात, पण ह्या एक्झाम मध्ये आपण नेगेटिव्ह मार्किंग ठेवलेलं नाहीये. ठीक आहे, तो जर आन्सर राईट असेल तो यू गेट 1 marks. आन्सर इज रॉंग तर नो नेगेटिव्ह मार्किंग. थर्ड पॉईंट आहे नो मार्क्स फॉर अनआन्सर्ड क्वेश्चन्स. ठीक आहे, जर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्टच केला नाही तो यू गेट 0 marks इन दॅट क्वेश्चन. ठीक आहे, दिस इज द पॅटर्न. आय रिपीट वन्स अगेन व्हॉट इज द पॅटर्न. इफ द आन्सर इज राईट यू गेट 1 marks. ठीक आहे, इफ द आन्सर इज रॉंग देर इज नो मार्क्स गिव्हन. नेगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये नाहीये. आणि जर तुम्ही क्वेश्चनच अटेम्प्ट केला नाही तो यू गेट 0 marks इन दॅट क्वेश्चन. दिस इज द डिटेल्स ऑफ स्टेज 1 डीसॅट एक्झामिनेशन. नाउ व्हाट इज द पेपर पॅटर्न. तो आपल्या समोर पेपर पॅटर्न इथे दिलेला आहे. ठीक आहे, so what is the paper pattern? So basically we have 5 subjects here: physics, chemistry, maths, biology and aptitude. Aptitude we can say mental ability. आता याच्यामध्ये फिजिक्स मध्ये there are 20 questions. 1 questions carry 1 marks, so total marks are 20 marks. ठीक आहे, तो 20 प्रश्न आहेत आणि एक प्रश्न 1 मार्काला आहे. तो we get 20 marks here. For chemistry again same 20 questions, 1 mark 1 question, so 20 marks we get. Mathematics again 20 questions, 1 marks per question, so 20 marks we have. Biology we have 20 questions, 1 mark 1 question, 20. And aptitude we have only 10 questions. 10 question मध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल, तर टोटल झाले 10 marks. So if you add all this, so 90 मार्कांचा बेटा पेपर असेल. So in short there are 90 questions and there are 90 marks. ठीक आहे, so duration is also 90 minutes. तो जर आपण एक अंदाज कॅल्क्युलेशन केलं तर बेटा आपल्याला एक क्वेश्चन 1 मिनिटात आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, जे एक स्पीड रिक्वायर्ड असते कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. ठीक आहे, जसं आपण 10th मध्ये सध्या आपला आहात ऑलरेडी 10th मध्ये एनटीएससी नावाची एक स्कॉलरशिप परीक्षा असते नॅशनल लेवलची. त्याचा पण पॅटर्न सेमच आहे. इन 1 minute यू हॅव टू सॉल्व्ह 1 क्वेश्चन. ऑन द सेम ग्राउंड्स डीसॅटचा पण पॅटर्न आपण सेम ठेवलेला आहे. फॉर 1 question यू नीड 1 minute and there is 1 marks. This is the paper pattern. So hope you are clear with the paper details and paper pattern. If you have any questions at the end of the sessions, आपण questions पण discuss करूया. Okay. Now it is DSAT stage 2 details. So त्याच्यामध्ये stage 2 will be conducted on 29th and 30th January. ठीक आहे, तो stage 1 ही कंडक्ट केली जाईल 23 जानेवारीला, 23rd January. त्याच्यामधून काही मुलं सिलेक्ट होतील and these students will go for stage 2 which is on 29th and 30 January. ठीक आहे, आता याच्यामध्ये 2 पार्ट असणार पेपरमध्ये, पार्ट 1 पार्ट 2. तो पार्ट 1 जो असेल दॅट इज द रिटन टेस्ट. ठीक आहे, तो पार्ट 1 इज अ रिटन टेस्ट अँड पार्ट 2 इज अन ओरल टेस्ट. या दोन्ही टेस्टच्या मार्कांवरती फायनल सिलेक्शन केले जातील. होप यू क्लिअर विथ दिस. आय रिपीट वन्स अगेन. स्टेज 1 होणार 23 जानेवारीला. याच्यातून काही विद्यार्थी सिलेक्ट होतील स्टेज 2 ला येतील. स्टेज 2 ही कंडक्ट केली जाईल 29 आणि 30 जानेवारीला. आणि जो स्टेज 2 असेल याचा पॅटर्न आहे, याच्यामध्ये पार्ट 1 असेल रिटर्न टेस्ट आणि पार्ट 2 असेल ओरल टेस्ट. आणि ह्या दोन्ही टेस्टच्या माध्यमातून जे काही रिझल्ट येणार त्याच्यावरून आपले डीसॅटचे सिलेक्शन केले जातील. Now what is the details of stage 2 examination? So first eligibility. So what is the eligibility of stage 2 examination? So DSAT stage 1 qualified students. So those students who have qualified stage 1 examination of DSAT are eligible for stage 2. ठीक आहे, आता याच्यामध्ये बरेच मुलांचा प्रश्न क्वालिफाईड म्हणजे काय. जसं आता आपण 10th मध्ये आहोत, आता आपण 10th मध्ये आपला पासिंग पर्सेंटेज असतो
इफ वी क्लिअर द पासिंग पर्सेंटेज मग आपण त्यांची एक्झाम पास झालो. सेम इथं पण असेल, देर इज सम पासिंग क्रायटेरिया तो ठरवला जाईल ऍज पर द रिझल्ट, आणि त्याच्यातून मग काही विद्यार्थी सिलेक्ट केले जातील. सो जे विद्यार्थी क्वालिफाईड आहे, प्रशब्द क्वालिफाईड स्टुडंट्स, नॉट अपियर्ड स्टुडंट्स. जे विद्यार्थी स्टेज 1 क्वालिफाय झालेले आहेत तेच विद्यार्थी स्टेज 2 ला येऊ शकतात. आता क्वालिफाईड विद्यार्थी कोण असतील, सगळे डिटेल्स त्या विद्यार्थ्यांनी पालकांना आपण इंडिव्हिज्युअल तसं त्यांना आपण कळवले जातील. ठीक आहे. पॅटर्न काय असेल ना, पॅटर्न इज लिटल बिट चेंज्ड हिअर. व्हॉट इज अ पॅटर्न? मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQs असतील अँड इंटिजर टाईप क्वेश्चन्स. याच्यामध्ये MCQs पण आहेत आणि इंटिजर टाईप पण क्वेश्चन्स आहेत. थोडीशी जे लेवल आहे ऍज कम्पेअर्ड टू स्टेज 1 थोडीशी लेवल बेटा आता इन्क्रीज झालेली आहे. त्याच्यामध्ये रिपीट करतो बेटा, पॅटर्न काय याच्यामध्ये MCQs आहेत आणि इंटिजर टाईप क्वेश्चन आहेत. MCQ काय असतात ते आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इंटिजर टाईप क्वेश्चन्स? याचा अर्थ सिंपल आहे, जे काही आपला आन्सर येणार आहे क्वेश्चनचा, दॅट आन्सर विल बी अन इंटिजर. रिपीट वन्स अगेन. जे काही आपलं उत्तर येणार आहे प्रश्नाचं त्याचा आन्सर काय असेल? इंटिजर असेल. इंटिजर कुठले असतील? तो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तुमचं बेटा आन्सर असं काहीतरी आन्सर येणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि आन्सर 2 आला, 2 इज द आन्सर. दिस इज कॉल्ड एज इंटिजर टाईप क्वेश्चन्स. जर आपण बघितलं जेईची एक्झामिनेशन, दॅट इज जेई ऍडव्हान्स्ड एक्झाम, तो जेई ऍडव्हान्स्ड एक्झाम मध्ये इंटिजर टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, कारण त्याच्यावरून मुलांचे IIT ला परत सिलेक्शन केलं जातं. सो इंटिजर टाईप क्वेश्चन्स सगळ्यांना समजले असतील, आता परत रिपीट करतो. इंटिजर टाईप क्वेश्चनचा अर्थ असा आहे की जे काय आपलं उत्तर येणार दॅट इज अन इंटिजर. इंटिजर कॅन बी फ्रॉम 0, इट कॅन बी 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. ह्या 10 डिजिट मधनं काहीतरी तुमचं उत्तर यायला पाहिजे आणि तुम्हाला ते उत्तर तुम्हाला त्या आन्सर शीट मध्ये फिल करायचं आहे. नाउ व्हॉट इज द मोड ऑफ एक्झामिनेशन? दिस विल बी ऑफलाईन. तर बेटा ही कंपल्सरी ही टेस्ट ऑफलाईन कंडक्ट केली जाईल. स्टेज 1 ही परीक्षा ऑनलाईन असेल, बट स्टेज 2 इट इज कंपल्सरी बेटा, इट इज ऑफलाईन टेस्ट. इट इज पेन अँड पेपर बेस्ड. म्हणजे आपल्याला OMR शीट, क्वेश्चन पेपरची प्रिंट आउट सगळं दिलं जाईल आणि मग आपल्याला त्याच्या क्वेश्चन पेपर रीड करून आपल्याला बल्स OMR शीट्स फिल करायचे आहेत. सो इट इज कम्प्लिटली पेन पेपर बेस्ड. देयर इज नो ऑनलाईन टेस्ट फॉर स्टेज 2. इट इज ऑफलाईन टेस्ट आणि ही टेस्ट आपल्या अकॅडमीमध्ये कंडक्ट केली जाईल. दिशा अकॅडमीमध्ये वाई मध्ये ही टेस्ट कंडक्ट केली जाईल. सो जे विद्यार्थी स्टेज 1 क्लिअर करतील त्यांची स्टेज 2 ची एक्झामिनेशन ही कंडक्ट केली जाईल 29-30 जानेवारीला इन दिशा अकॅडमी वाई. नाउ व्हॉट इज द सिलेबस? तो स्ट्रिक्टली फॉर स्टेज 2 सिलेबस बेटा आपला असेल NCERT 9th आणि 10th. So compulsory for stage 2 examination or syllabus will be NCERT 9th and 10th. आता जे मुलं बोर्डला आहे, स्टेट बोर्डला, त्यांना प्रश्न आला जसं आता मी बोर्डचं प्रिपरेशन केलंय, बट NCERT सिलेबस एक्झाम मध्ये असणार. येस बेटा, ऑब्व्हियसली NCERT एक्झामिनेशन सिलेबस एक्झाम मध्ये असेल. मगाशी मी सांगितलं की दिस एक्झामिनेशन DSAT इज पॅरलल टू NTSC एक्झामिनेशन विच इज कंडक्टेड इन ऑल इंडिया. तर त्या लेवलची एक्झामिनेशन आहे, त्यामुळे फॉर सिलेक्शन पर्पज वी नीड स्टुडंट्स जे नॅशनल लेवलला चांगलं कॉम्पिट करू शकतात आणि त्यासाठी हा जो सिलेबस आहे दॅट इज NCERT 9th and 10th सिलेबस. व्हॉट इज ड्युरेशन ऑफ द एक्झाम? बेटा एक्झाम असेल 2 hours 15 मिनिट्सची परीक्षा असेल. नाउ व्हॉट इज द मार्किंग स्कीम? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. मार्किंग स्कीम काय असेल? +2 marks फॉर इच करेक्ट आन्सर. म्हणजे याचा अर्थ काय बेटा, आपलं उत्तर राईट असेल आपल्याला 2 marks मिळणार, -1 marks फॉर इच रॉंग आन्सर. म्हणजे जर आपलं जर उत्तर बेटा चुकलं तर 1 मार्क कमी होणार, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या पेपरमध्ये आहे. रिपीट वन्स अगेन बेटा, इफ द आन्सर इज राईट यू गेट 2 marks. इफ द आन्सर इज रॉंग बेटा 1 मार्क तुमचा काय होणार? कमी होणार. ठीक आहे. तो निगेटिव्ह मार्किंग पण याच्यामध्ये आहे. अँड नो मार्क्स फॉर अनआन्सर्ड क्वेश्चन्स. जर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्टच केला नाही तर यू गेट 0 marks. ठीक आहे. सो बी क्लिअर विथ दिस. तो DSAT 1 मध्ये देर इज नो नेगेटिव्ह मार्किंग, बट इन DSAT 2 देर इज नेगेटिव्ह मार्किंग. सो वाईल गिव्हिंग दिस पेपर बेटा तुम्हाला खूप केअरफुली हा पेपर सॉल्व्ह करावा लागेल. रॅन्डमली काही उत्तर टिक करून किंवा काही उत्तर लिहून आपल्याला बेटा आपण निगेटिव्ह मार्क्स आपल्याला मिळू शकतात. तो DSAT 2 मध्ये, स्पेशली स्टेज 2 मध्ये तुम्हाला केअरफुली सगळे आन्सर्स व्यवस्थित लिहावे लागतील, बिकॉज इट हॅज नेगेटिव्ह मार्किंग. ओके. नाउ व्हाट इज द पेपर पॅटर्न ऑफ दिस एक्झामिनेशन? मग आपण डिस्कस केलं. इट हॅज MCQ आणि इट हॅज इंटिजर्स. तो सब्जेक्ट याच्यामध्ये काय काय असतील? तो इट हॅज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ऑब्लिक बायोलॉजी. ठीक आहे. तो याच्यामध्ये बेटा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असेल और फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल. असं इथं बेटा और असं का केलेलं आहे? कारण आता काही विद्यार्थी आहेत की ज्यांना पुढे इंजिनिअरिंग करायचं आहे. सो दोज स्टुडंट्स हु आर इंटरेस्टेड फॉर इंजिनिअरिंग दे विल गिव्ह PCM, अँड दोज स्टुडंट्स हु आर इंटरेस्टेड फॉर मेडिकल दे विल गिव्ह PCB. आता परत रिपीट करतो, जे विद्यार्थी
जेईला पुढे जाणार आहेत, इंजिनिअरिंग करणार आहेत, IIT साठी प्रिपेअर करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी PCM सब्जेक्ट द्यायचा आहे. आणि जे विद्यार्थी पुढे मेडिकलला जाणार आहेत, डॉक्टर होणार आहेत, नीटची एक्झाम देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी PCB हा सब्जेक्ट द्यायचा. ठीक आहे ना. टोटल क्वेश्चन इन फिजिक्स विल बी 40. त्यातले बेटा 35 क्वेश्चन्स विल बी MCQs, 5 विल बी इंटिजर्स. टोटल झाले बेटा 40 क्वेश्चन्स. ठीक आहे, 35 MCQs, 5 इंटिजर्स, and total marks is 80 marks. तो 80 मार्कांचा पेपर असेल हा फिजिक्सचा. सिमिलरली फॉर केमिस्ट्री सेम 45 क्वेश्चन्स, 35 MCQs, 5 integers, total marks 80. For mathematics, total questions 40, MCQ 35, integer 5, and maximum marks is 80. Total our marks is 240 marks. 240 मार्कांची ही परीक्षा असेल. ठीक आहे, 45 minutes for every paper, total 135 minutes, maximum 135 minutes you get to solve this paper. ठीक बेटा, आता परत रिपीट करेल. तो DSAT स्टेज 2 जो रिटर्न पेपर आहे त्याचा पॅटर्न काय असेल बेटा? MCQs आहेत, इंटिजर आहेत, मॅक्सिमम मार्क्स आहेत 240 आणि ड्युरेशन आहे 135 मिनिट्स. 135 मिनिट्स वी हॅव टू सॉल्व दिस 120 क्वेश्चन्स. ओके, नाउ सेकंड पार्ट है बेटा आफ्टर दिस रिटर्न टेस्ट. तो नेक्स्ट टेस्ट इज एन ओरल टेस्ट. ठीक है, और एक वायवा प्रकारची आपली परीक्षा असेल. तो DSAT एग्जाम पार्ट बी. तो पार्ट बी म्हणजे सेकंड टेस्ट असेल बेटा ओरल टेस्ट. Now what is eligibility for oral test? तो बेटा एलिजिबिलिटी सिंपल आहे. जे विद्यार्थी DSAT स्टेज 1 क्वालिफाय करतील ते स्टेज 2 साठी एलिजिबल आहे. स्टेज 2 मध्ये रिटर्न आणि ओरल दोन्ही टेस्ट साठी ते विद्यार्थी एलिजिबल आहेत. मोड बेटा काय असेल? ऑफलाईन टेस्ट असेल, कंपल्सरी ऑफलाईन असेल. ठीक आहे, ड्युरेशन काय असेल? तो 10 to 20 मिनिट्स. तो पर कॅन्डिडेट 10 to 20 मिनिट्स विल बी अलॉटेड फॉर दिस ओरल टेस्ट. आता बेटा ओरल टेस्ट घेणार कोण? सो दिशा अकॅडमीचे जे डायरेक्टर्स आहेत, जे अकॅडमिक बॉडी आहे ते आणि फॅकल्टीज आहेत, ते सगळे मिळून ही इंटरव्ह्यू, तो पॅनल एक असेल, तो पॅनल बेटा इंटरव्ह्यू कंडक्ट करेल. 10 ते 20 मिनिटाचा इंटरव्ह्यू असेल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय काय असणार आहे? तो मार्किंग स्कीम बेटा 60 मार्क्स इथे अलॉट केलेले आहेत ओरल टेस्ट साठी. आता 60 मार्क्स कशावरती आहेत? इट इज नॉट जस्ट बेस्ड ऑन बेस्ड ऑन युअर नॉलेज, इट इज बेस्ड ऑन युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. तुमचं काय बॅकग्राऊंड असेल त्याच्याबद्दल तुम्हाला इथं काही त्याच्या टॉपिक डिस्कस केले जातील. प्लस प्रिव्हियस अकॅडमिक अचीवमेंट्स अँड रेकॉर्ड, म्हणजे तुमच्या 9th मध्ये 8th मध्ये तुम्ही ऑलरेडी काही अचीवमेंट्स केलेले असतील, तुम्ही स्कॉलरशिप क्लिअर केलेली असेल, कुठेतरी ओलिम्पियाड तुम्ही क्लिअर केलेली असेल, तर सगळ्या तुमच्या पास्ट अचीवमेंटचा एक अकॅडमिक रेकॉर्ड डिस्कस केला जाईल. प्लस युअर सब्जेक्ट नॉलेज विल बी डिस्कस. ठीक आहे, आणि लास्ट पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट, करिअर टार्गेट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बेसिकली बेटा फ्युचरमध्ये काय करायचं आहे? इंजिनिअरिंग करायचं, मेडिकल करायचं, कुठल्या कॉलेजमध्ये करायचं आहे, काय लेवलचं करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये अजून काय करायचं आहे, युअर करिअर तुम्हाला किती समजलेलं आहे, तुम्हाला किती ते फील झालेलं आहे, ते इथे बेटा विचारलं जाईल ह्या ओरल टेस्टमध्ये. इथे परत दिलं पाहिजे 2 शब्द बेटा, विजन अँड अप्रोच. व्हॉट इज अ विजन? बेसिकली लाईफमध्ये आपलं विजन काय आहे, आपण काय इंटेन्सिटीनी किंवा काय इंटेन्शननी आपलं वर्क करतो, प्लस आपला अप्रोच कसा आहे वर्क करण्याचा. सो सगळ्या गोष्टी या ओरल टेस्टमध्ये डिस्कस केल्या जातील. 10 to 20 मिनिट्स पर कॅन्डिडेट विल बी गिव्हन. ठीक आहे, आता परत रिपीट करतो. तो स्टेज 1 जे विद्यार्थी क्लिअर होतील ते स्टेज 2 ला येतील. स्टेज 2 मध्ये 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे रिटन टेस्ट आणि सेकंड पार्ट आहे ओरल टेस्ट. सो दोज स्टुडंट्स हु क्वालिफाईड स्टेज 1 आर एलिजिबल फॉर बोथ टेस्ट. सो वी आर क्लिअर विथ दिस. नाउ व्हॉट इज द सिलेबस? मला बरेच प्रश्न आलेले आहेत की सिलेबस काय असेल, सिलेबस काय असेल. व्हॉट इज द सिलेबस फॉर दिस टेस्ट? थोडा सिलेबस आहे 9th आणि 10th चा. तो बेसिकली स्टेट बोर्ड आणि NCERT हा मिक्स सिलेबस असेल. आता आपल्या समोर जी स्लाइड आहे, यू कॅन सी द सिलेबस. तो फिजिक्स मध्ये, तो फॉर फिजिक्स व्हॉट इज द सिलेबस? तो सिलेबस फॉर फिजिक्स इज मोशन, फोर्स अँड लॉज ऑफ मोशन, त्याला आपण NLM असं म्हणतो. वर्क, पॉवर, एनर्जी, ग्रॅव्हिटेशन असेल, प्रेशर अँड आर्किमिडीज प्रिन्सिपल वरती काही प्रश्न असतील, साऊंड असेल, हीट असेल, लाईट रिफ्लेक्शन अँड ह्युमन आय, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर इफ यू सी बेटा हे सगळे चॅप्टर्स बऱ्यापैकी आपल्या स्टेट बोर्डचे टेक्स्टबुक मध्ये पण ऍज इट इज आहेत. तो सेम सिलेबस स्टेट बोर्डचा आणि NCERTचा ह्याच्या बेसिसवरती हे MCQ टेस्ट तयार केलेली आहे. सिमिलरली फॉर केमिस्ट्री इज मॅटर अराउंड अस प्युअर, atomic structure, chemical reaction and equation, acid, base and salts, metals and non-metals, carbon and its compound, periodic classification of elements, atoms and molecules, matter and surroundings. ठीक है, this syllabus for chemistry. In mathematics, we have algebra, linear equations, quadratic equations, arithmetic progression, circles, coordinate geometry, area and perimeter, volume and surface area, trigonometry, height and distance. ठीक है, this is syllabus for stage 1 and stage 2. Syllabus will be same, फक्त change क्या होना, pattern of the exam will change. ठीक है.
This is PCM syllabus. Next, for biology, syllabus is nutrition, transportation and respiration, excretion and locomotion, control and coordination, reproduction and growth, hereditary and evolution, structure of cell, diversity of living organisms, health and diseases, natural resources and the management. For aptitude test, the pattern will be कोडिंग अँड डिकोडिंग. आता बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसतं बेटा, ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे बेटा बुद्धिमत्ता चाचणी. त्याच्यामध्ये सिलेबस काय असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, एनालॉजी असेल, सिरीज असेल, ब्लड रिलेशन असेल, डायरेक्ट सेन्स टेस्ट असेल, इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर असेल, रँकिंग टेस्ट असेल, सिटिंग अरेंजमेंट अँड पझल असेल, वेन डायग्राम असेल, क्यूब्स अँड डाईस असेल. आता बऱ्यापैकी सगळ्यांना सिलेबस माहिती असेल, कारण मॅक्झिमम स्टुडंट्स हॅव गिव्हन 8 स्कॉलरशिप एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये बेटा जे बुद्धिमत्ता चाचणी असते त्याच टाईपचे क्वेश्चन्स एक्झामिनेशन मध्ये असतील, पण थोडी लेवल हाय असेल. दिस इज सिलेबस फॉर स्टेज 1 अँड स्टेज 2 एनटीसी एक्झाम. ओके, नेक्स्ट पार्ट इज बॅच सिलेक्शन प्रोसेस. जसं मगाशी मी आपल्याला एक्सप्लेन केलंय, सेम प्रोसेस इथे दिलेली आहे. तो ऑल स्टुडंट्स हू हॅव रजिस्टर्ड फॉर डीसॅट शॅल बी एलिजिबल टू अपियर इन स्टेज 1 एक्झाम विच शॅल बी एन ऑनलाईन टेस्ट टू बी टेकन फ्रॉम स्टुडंट्स सोबत. म्हणजे बेटा स्टेज 1 साठी एलिजिबल कोण आहे, ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थी या टेस्ट साठी एलिजिबल आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट, all those students who have appeared in stage 1 exam and qualified for stage 2 exam shall be eligible for stage 2 exam which will be offline mode in 2 parts. म्हणजे याचा अर्थ काय बेटा, तर आपण स्टेज 1 एक्झाम दिली आहे आणि आपण स्टेज 1 एक्झाम क्लिअर झालेलो आहोत, तर आपण स्टेज 2 एक्झाम ही देऊ शकतो. ती 2 पार्ट मध्ये असेल, रिटन आणि ओरल टेस्ट मध्ये असेल. ठीक आहे बेटा. सेकंड पॉइंट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन द मार्क्स स्कोर्ड बाय स्टुडंट्स आउट ऑफ 300 फ्रॉम स्टेज 2 पार्ट ए आणि बी. मगाशी आपण डिस्कस केलं होतं, 240 असेल रिटर्न आणि 60 असेल ओरल, टोटल 300 मार्क्सचा पेपर झाला. सो आउट ऑफ 300 मार्क्स मुलाला किती स्कोर झालेला आहे त्याच्यावरती फायनल मेरिट लिस्ट म्हणजे जे फायनल सिलेक्शन आहेत फॉर सुपर 30 बॅच ते केले जाते. 60 स्टुडंट्स विल बी सिलेक्टेड, 30 स्टुडंट्स फॉर जेई and 30 students for NEET will be selected for Y and Baramati branch center. So this year we have also started a center in Baramati. So 60 विद्यार्थी Y साठी सिलेक्ट होतील, 30 students for JEE, 30 for NEET and 60 students will selected for Baramati, 30 for JEE, 30 for NEET. This is the selection process. And याच्यामध्ये पण important काय, and these 60 students for each center or 120 students will get free 2 years classroom program. म्हणजे बेटा जो काही आपला क्लासरूम प्रोग्राम असतो त्या मुलांना फ्री मध्ये तो दिला जाईल, त्यांच्याकडनं 1 रुपया त्याचे चार्जेस केले जाणार नाहीत. तो फ्री मुलांना जेईचं आणि नीटचं बेटा त्याची पूर्ण तयारी आपल्या अकॅडमी मध्ये केली जाईल. सो वी आर क्लियर विथ दिस. ओके, नाउ व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट इज द स्कॉलरशिप बेस्ड ऑन द स्टेज 1. ठीक आहे, बरं आता बरेच मला प्रश्न आले सर स्कॉलरशिप काय असेल, मेरिट लिस्ट काय असेल. जस्ट आपल्याला इन्फॉर्मेशन मी शेअर करतोय. नाउ इफ यू आर स्कोरिंग इन 30 to 40 इन द एग्जामिनेशन, ठीक है, so you get a scholarship of 10,000 rupees. ठीक है, if you score between 41 to 50 you get a scholarship of 15,000 rupees. If you score between 51 to 60 you get 20,000 rupees scholarship. If you score between 61 to 70 you get 25,000 rupees. 71 to 75 35,000 rupees. 76 to 80 50,000 rupees. 81 to 85 65,000. 86 to 87 80,000 rupees. 88 1 lakh. 89 you get 1,25,000 and if 90 you get 1,50,000. ठीक है, तो this scholarship will be given for the students who have cleared stage 2 examination. मतलब stage 2 बद्दल बोलतोय. If you are clearing stage 1 तुम्ही stage 2 ला येणार आणि परत stage 2 ज्यांनी क्वालिफाय केलंय त्यांच्या बेटा मार्किंग रेंज असेल त्यांना स्कॉलरशिप दिले जाते. म्हणजे आपल्या 3 मिनिटाचं सिच्युएशन आहे, जर आपण 100% एक्झाम क्रॅक केली तर आपल्याला फुल स्कॉलरशिप मिळणारच आहे. जरी आपल्याला मार्क्स कमी आले तरी आपण ऍडव्हान्टेज मध्ये आहोत, कारण आपल्याला काही ना काहीतरी आपल्या फीस मध्ये आपल्याला स्कॉलरशिप ही दिली जाईल. सो इट इज अ विन-विन सिच्युएशन फॉर ऑल स्टुडंट्स दोज आर क्लिअरिंग स्टेज 2 एक्झामिनेशन. नाउ इज एक्झाम प्रोसेस. आता बरेच मुलांचे प्रश्न होते की सर एक्झामिनेशन कशी कंडक्ट केली जाईल, ऑलरेडी सांगितलेले इन्फॉर्मेशन आहेत बट एकदा परत मी रिपीट करेल. ओके बेटा, तो जनरल इंस्ट्रक्शंस while giving examination. बेटा फर्स्ट इंस्ट्रक्शन आहे, डोंट रिसीव एनी कॉल और कनेक्ट अ मोबाईल विथ वायफाय अँड पुट अ मोबाईल ऑन फ्लाईट मोड. बेटा जेव्हा तुम्ही हे एक्झामिनेशन देणार आहात तो जर आपण एक्झाम मोबाईलवरती देतात आपल्याला काहीतरी कॉल्स येतील, तो कुठलाही कॉल रिसीव्ह करायचा नाही. जर तुम्ही टेस्ट देत असाल आणि जर तुम्ही कॉल बेटा रिसीव्ह केला तो ऑटोमॅटिकली टेस्ट सबमिट केली जाईल. ठीक आहे, याचं एक रिझन आहे, सिक्युरिटी पर्पज. याचा अर्थ असा असतो की आपण चीटिंग करत आहोत एक्झाम मध्ये असं सॉफ्टवेअरला वाटतं आणि ऑटोमॅटिक टेस्ट सबमिट केली जाते. बेटा डू नॉट कनेक्ट मोबाईल ऑन वायफाय. ठीक आहे,
कनेक्ट मोबाईल विथ वायफाय जर तुम्ही केलं असेल तर अति उत्तमच आहे, काही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे बेटा. अँड पुट ए मोबाईल इन फ्लाईट मोड. तर जर तुम्ही बेटा वायफाय वरती देणार असाल एक्झामिनेशन तर तुम्ही आपला मोबाईल फ्लाईट मोडमध्ये टाका आणि मग तुम्ही वायफाय वरती एक्झाम देऊ शकता. कुठलाही जर कॉल आला मोबाईलमध्ये तर रिसीव्ह त्या टाइमला करायचं नाही. तर बेटर इज कीप युअर फोन ऑन द फ्लाईट मोड. ठीक आहे. चेक युअर इंटरनेट कनेक्टिव्हिटी. बेटा खूप इम्पॉर्टंट आहे टेस्टमध्ये. जर तुमचा नेट बेटा स्ट्रॉंग नसेल तर टेस्ट तुमची ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाते. याचा एक रिझन मला सांगितलं की बिकॉज ऑफ सिक्युरिटी पर्पज. इट मीन्स यू आर चीटिंग. जर नेटवर्क ब्रेक होतो म्हणजे तुम्ही कुठे चीट करताय त्यासाठी बेटा टेस्ट ऑटोमॅटिक सबमिट होते. तर वेन यू आर गिव्हिंग द टेस्ट एक फक्त प्रयत्न असा ठेवा किंवा एक काळजी अशी घ्या की 100% इंटरनेट आपल्या फोनमध्ये असेल. जर बेटा घरचा वायफाय असेल तर वेल अँड गुड, काही अडचण नाहीये. तुम्ही लॅपटॉपवर देणार असाल, कम्प्युटर देणार असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाहीये. बट इफ यू आर गिव्हिंग अ मोबाईल फोन, तुमचा नेटवर्क आपलं व्यवस्थित आहे का एकदा चेक करून घ्या. थर्ड पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट, कीप रफ पेपर अँड पेन्सिल और पेन विथ यू. बेटा आपल्या बरोबर पेन पेपर ठेवा, कारण मला काय कॅल्क्युलेशन करावे लागतील. सो फॉर दॅट कीप पेन पेपर विथ यू. फोर्थ पॉईंट, रीड गिव्हन इन्स्ट्रक्शन प्रॉपरली आफ्टर लॉग इन टेस्ट. बेटा सगळे इन्स्ट्रक्शन रीड करा लॉग इन केल्यानंतर, परत काही कन्फ्युजन व्हायला नको. रीड क्वेश्चन्स अँड आन्सर ऑब्वियसली केअरफुली. रिव्ह्यू युअर टेस्ट बिफोर सबमिट. ठीक आहे. बिफोर सबमिटिंग द टेस्ट रिव्ह्यू करा की आपण जे सॉल्व्ह केलंय ते करेक्ट सॉल्व्ह केलंय की नाही सॉल्व्ह केलंय. डू वी हॅव टू चेंज एनी एमसीक्यूज, डू हॅव टू चेंज एनी ऑप्शन्स. बेटा सगळं तुम्ही चेक करा आणि मग आपली जी काही टेस्ट तुम्ही सबमिट करा. जनरल इन्स्ट्रक्शन फॉर द टेस्ट. ओके. बेटा सगळ्यांना असा एक मेसेज आलेला असेल, ऑलरेडी एक मेसेज आपल्याला असं आले असेल बेटा. तर इथं तुमचा एक युजर नेम पासवर्ड तुम्हाला दिलेला असेल, एक्झामची डेट दिलेली आहे, एक्झामची लिंक दिलेली आहे. सो यू हॅव टू क्लिक ऑन दिस लिंक. ठीक आहे. इफ यू क्लिक दिस लिंक बेटा ऑटोमॅटिकली यू गो फॉर द लॉग इन पेज ऑफ डीसेट एक्झामिनेशन. तो प्रत्येक विद्यार्थ्याला हा मेसेज आलेला असेल ऑब्विसली. चेक युअर मोबाईल फोन्स, यू हॅव रिसीव्ह दिस मेसेज. ठीक आहे. तो या लिंकवर जर बेटा आपल्याला ही टेस्ट द्यायची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काही इन्स्ट्रक्शन बेटा, तो राईट डाऊन युअर आयडी अँड पासवर्ड. तो इथं आपण बघू शकता आपल्याकडे युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे. प्रत्येकाने आपलं युजर नेम पासवर्ड व्यवस्थित लिहून घ्या. चेक कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स. येस बेटा चेक करा कॅपिटल लेटर स्मॉल लेटर. इफ यू कॅन सी हियर बेटा राहुल मध्ये आर कॅपिटल आहे, बाकी सगळं स्मॉल आहे. तो चेक फॉर कॅपिटल अँड चेक फॉर स्मॉल लेटर्स. ओके. क्लिक ऑन एक्झाम लिंक. ठीक आहे. बेटा या लिंक वर तुम्ही क्लिक करा आणि मग आपण आपल्या स्लॉट वरती जाणार. ठीक आहे. ओके, क्लिअर विथ दिस. नेक्स्ट पॉईंट आहे, ज्या मुलांना अजून मेसेज आलेला नसेल बेटा त्यांनी इथं जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात या आपल्या पेजवरती. आपल्या पेजचं नाव dishaacademy.org. तुम्ही या पेजवरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. आता बेटा वन्स यू क्लिक द लिंक, तर मग आपण जे लिंक डिस्कस केली बेटा, इफ यू क्लिक दिस लिंक बेटा तुम्हाला हा पेज ओपन होणार समोर. ठीक आहे. बेटा जर बेटा त्या लिंक मधून जर बेटा जर आपली वेबसाईट ओपन नाही झाली तर यू कॅन गो ऑन dishaacademy.org. तो गो ऑन गुगल बेटा गुगल क्रोम ओपन करा. गुगल मध्ये जाऊन तुम्ही सर्च करा किंवा इनपुट करा dishaacademy.org. हा पेज तुम्हाला बेटा होम पेज ओपन होणार. याच्यामध्ये बेटा क्लिक करायचं डीसॅट वरती आणि इथे एक ऑप्शन आहे डीसॅट एक्झाम लॉग इन. बेटा लॉग इनला क्लिक करा तर ऑटोमॅटिक आपली एक्झाम स्टार्ट होऊन जाईल. देयर आर 2 वेज ऑफ रजिस्टरिंग फॉर गिव्हिंग द टेस्ट. बेटा एक आहे जी आपल्याला मेसेज मध्ये आलेली लिंक असेल तर लिंक करून आपण ही टेस्ट देऊ शकता. जर ती लिंक आलेली नसेल तर बेटा यू कॅन गो ऑन dishaacademy.org. क्लिक करा डीसॅट वरती आणि इथे एक ऑप्शन आहे डीसॅट एक्झाम लॉग इन. तुम्ही याला क्लिक करा, तुम्ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. नाव विल सी अ व्हिडिओ. की एक्झामिनेशन बेसिकली आपल्याला कशी द्यावी लागेल. ठीक आहे. प्रोसेस काय असेल. बाकी बेटा आपल्याला जर काही अडचणी असतील, काय आपल्याला क्वेश्चन्स असतील, आपल्याला लिंक्स वगैरे आपल्याला शेअर झाले नसतील किंवा मेसेज आले नसेल किंवा दुसरं आपल्याला कुठलीही अडचण असेल एक्झाम देण्यासाठी, तो प्लीज नोट ऑफ दिस नंबर. आपल्यासमोर एक नंबर आहे बेटा 777-592-5923. प्लीज हा नंबर सेव्ह करून ठेवा. इफ यू हॅव एनी क्वेरीज रिगार्डिंग डीसेट एक्झामिनेशन, इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स, लेट अस नो. फ्रीली या नंबरवरती कॉल करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आणि आपली वेबसाईट पण आहे dishaacademy.org. यू कॅन व्हिजिट दिस वेबसाईट फॉर फर्दर डिटेल्स. तर नाव विल सी अ व्हिडिओ की बेसिकली आपल्याला एक्झाम कशी द्यायची आहे, आपल्याला ऑनलाईन जाऊन कसं आपल्या प्रोसेस करायचं आहे. आय एम शेअरिंग अ व्हिडिओ विथ यू. ओके. वन्स वी क्लिक द लिंक बेटा हा पेज ओपन होणार आणि ह्या पेज वरती बघा साइन इन आपल्याला दिसत आहे. तर साइन इन मध्ये आपण आपलं जे युजर नेम आहे ते आपल्याला बेटा इनपुट करायचं आहे आणि आपल्याला पासवर्ड आपल्याला इनपुट करायचा आहे. तो वन्स यू क्लिक द लिंक दिस पेज विल ओपन. यू कॅन सी दिशा अकॅडमी डीसेट स्कॉलरशिप एक्झाम. तर आपल्या बेटा लॉग इन आयडी इथं पासवर्ड टाकायचा आहे. देन क्लिक ऑन साइन इन. तर वन्स यू क्लिक साइन इन बेटा ऑटोमॅटिकली तुमचा पेज हा ओपन होणार आणि यू विल सी दिस पेज. ठीक आहे. तो दिस इज द इन्स्ट्रक्शन पेज. बेटा सगळे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित रीड करायचं, त्याला खाली स्क्रोल करायचं आणि यू कॅन सी
बेटा तुम्हाला त्यात टिक करायचं बेटा, आय एम रेडी टू बिगिन. ठीक आहे, तो क्लिक ऑन रेडी टू बिगिन, तो ऑटोमॅटिकली बेटा आपली टेस्ट ही स्टार्ट होऊन जाईल. सो रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स, खाली स्क्रोल करायचं आहे आणि क्लिक ऑन आय एम रेडी टू बिगिन, तो आपली बेटा टेस्ट स्टार्ट होऊन जाणार. सो दिस इज द पेज बेटा, ज्या पेज मध्ये आपली टेस्ट विजिबल असेल. ठीक आहे, दिस इज अ क्वेश्चन नंबर 1 वी कॅन सी. आपण बेटा टायमर वरती बघू शकता, वरती टायमर पण टाइम पण दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 आपण क्वेश्चन नंबर बेटा सॉल्व्ह करतोय. क्वेश्चन नंबर 2 आपण ऑप्शन सिलेक्ट केलाय. क्वेश्चन नंबर 3 आपण ऑप्शन सिलेक्ट केलाय. क्वेश्चन नंबर 4 आपण ऑप्शन सिलेक्ट केलाय. ठीक आहे बेटा, तर या प्रकारे आपण ही एक्झाम देऊ शकतो. बाकी बेटा फॉर नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव टू क्लिक ऑन सेव्ह अँड नेक्स्ट. तो बेटा आपण पुढे जाणार. ठीक आहे, जर आपल्याला आपला आन्सर क्लिअर करायचं असेल तर जर ऑप्शन कॉलेज क्लिअर आन्सर, तुम्ही त्याला क्लिक करू शकता. ठीक आहे, सो दिस वे यू कॅन गिव्ह ऑल द एक्झामिनेशन. तो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स बाय यू कॅन सी एट द टॉप देर आर सब्जेक्ट्स देर, टाइम पण दिसतंय, क्वेश्चन्स पण दिसतात. तो यू कॅन सिलेक्ट. सिंपल आहे, आन्सर सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं सेव्ह अँड नेक्स्ट. सिलेक्ट द आन्सर अँड क्लिक सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, ऍट लास्ट बट व्हॉट इज इम्पॉर्टंट, ऍट लास्ट इथे खाली ऑप्शन आपल्याला दिसतो रिव्ह्यू अँड सबमिट. तो त्याला क्लिक करायचं आणि इफ यू सबमिट यू गेट दिस रिपोर्ट कार्ड. यू कॅन सी ऍट डाऊन देर इज अ आयकन रिव्ह्यू अँड नेक्स्ट. त्याला बेटा क्लिक करायचं. वन्स यू क्लिक दॅट ऑप्शन, ऑटोमॅटिकली आपला पेपर रिव्ह्यू करू शकतो अँड वी कॅन सबमिट. इफ यू वॉन्ट एनी चेंजेस वी कॅन डू द चेंजेस. दिस पेज यू विल सी आफ्टर क्लिकिंग दॅट बटन. सो येस आय एम शुअर, बट मी येस क्लिक करायचं तर ऑटोमॅटिक आपली टेस्ट सबमिट होऊन जाईल. And after submitting the test, you get a report card. ठीक आहे बेटा, दिस इज अ रिपोर्ट कार्ड. तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट केले, किती सॉल्व्ह झाले, किती अनसॉल्व्ह झाले, सगळं तुम्हाला इथं मिळेल. प्लस यू गेट अन अनालिसिस रिपोर्ट, की जे काय आता आपण टेस्ट दिली, आपले कुठले क्वेश्चन राईट आहे, कुठले क्वेश्चन रॉंग आहेत, प्रश्न काय होते, सगळं बेटा तुम्हाला इथं विजिबल असेल. यू कॅन सी द चॅप्टर नेम ऑल्सो, कुठल्या चॅप्टरचा कुठला क्वेश्चन आपला रॉंग झालेला आहे. त्याचा एक पर्पज आहे की आपल्याला पण लक्षात येईल की आपण कुठे कमी पडतोय. अँड फॉर बोर्ड एक्झाम, फॉर अदर एक्झामिनेशन सिमिलरली वी कॅन प्रिपेअर. दिस इज द pattern, this is the report you get after submitting the exam. So hope everyone is clear with this pattern. आता परत मी रिपीट करेल बेटा, हाऊ टू गिव्ह द टेस्ट. सो क्लिक ऑन द लिंक, आपलं वेब पेज ओपन होणार. वेब पेज मध्ये साइन इन करायचं आहे, इन्स्ट्रक्शन रीड करायचे आहे, तिथं स्टार्ट करायची आहे टेस्ट. आफ्टर स्टार्टिंग द टेस्ट यू हॅव टू सिलेक्ट द क्वेश्चन्स, यू हॅव टू क्लिक ऑन सेव्ह अँड नेक्स्ट. अँड ऍट लास्ट जर बेटा तुम्हाला सबमिट करायचं असेल तर रिव्ह्यू अँड सबमिट बटन क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली बेटा सबमिट होऊन जाणार. ठीक आहे, आणि आफ्टर सबमिटिंग द टेस्ट यू गेट युअर रिपोर्ट. अँड दिस जे आता आपल्याला समोर स्लाइड आहे, दिस इज द डिटेल अनालिसिस ऑफ द एक्झाम. ठीक आहे, आणि बेटा एक्झामचा अनालिसिसचा पर्पज काय, की आपण कुठे कमी पडतो आपल्या लक्षात येईल, तर त्याच्यावरून आपण परत आपल्या अकॅडमिक प्लॅन मध्ये काही चेंजेस तसे आपण करू शकतो. सो होप एव्हरीवन इज क्लिअर विथ दिस प्रोसेस. ओके बेटा, सो वी आर एट द एंड ऑफ द सेशन. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, एनी क्वेरीज, यू कॅन आस्क. एक प्रश्न मला आलेला आहे सर, इफ स्टुडंट पास स्टेज 1 बट ही फेल्ड इन स्टेज 2 देन ही विल गेट स्कॉलरशिप. येस बेटा, जसं मगाशी मी सांगितलेलं होतं आपल्याला ते मार्कांचे बेटा लिस्ट होती, किती मार्काला किती स्कॉलरशिप असेल. दॅट इज ऍप्लिकेबल फॉर स्टेज 2 स्टुडंट्स. इफ यू क्लिअर स्टेज 1 वेल अँड गुड. इन स्टेज 2 इफ यू गेट दॅट मार्क्स बेटा तुम्हाला ती स्कॉलरशिप कशी दिली जाईल. येस, एक मला प्रश्न आलाय की सर any cutoff for last year? Beta no, cutoff will change as per the results. कारण की बरेच विद्यार्थी एक्झामला अपियर होतात, एव्हरी इयर कट ऑफ चेंजेस. जसं आपल्या जेई नीट मध्ये पण आपण बघतो, प्रत्येक वर्षी कट ऑफ चेंज होतं. देयर इज नो फिक्स कट ऑफ. हे प्रश्न आला सर, एक्झामची लिंक आलेली नाहीये. बट एक्झामची लिंक आपल्याला बेटा 1 डे बिफोर आपल्याला मिळून जाईल. जर आपल्याला एक्झामची लिंक नाही आली तर आपण dishaacademy.org वरती जाऊन आपण ती तिथं डिसाइड वरती क्लिक करून आपण बेटा लॉग इन करू शकतो. तो एक सेकंड ऑप्शन आहे. प्रश्न मला आलाय सर, व्हॉट आर द मिनिमम मार्क्स निडेड इन स्टेज 1 टू गो टू स्टेज 2? बेटा दिस विल बी डिसाइडेड आफ्टर द एक्झामिनेशन्स. कारण बरेच विद्यार्थी एक्झामिनेशन देतील आणि त्याच्यावरून आपण कट ऑफ कसं डिसाइड करणार आहोत. ठीक आहे, होप यू क्लिअर विथ दिस. वेन वी नो वी आर एलिजिबल फॉर स्टेज 2 बेटा, हा बेटा आपली एक्झाम 23 तारखेला कंडक्ट होईल. 25 तारखेला रिझल्ट डिक्लेअर होणार, फायनल रिझल्ट. जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत सगळ्यांचे डिटेल्स असे आपल्या याच्यावरती शेअर केले जातील. प्रश्नाला इज दर नेगेटिव्ह मार्किंग? बेटा DSAT 1 मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, DSAT 2 मध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे. DSAT 2 मध्ये एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, चुकला तर 1 मार्क बेटा कमी पण होणार आहे.
ऑल क्वेश्चन्स विल बी सेम इन द 3 स्लॉट्स. नो बेटा, सगळे क्वेश्चन सेम नसणार आहेत. ऑब्विसली आम्ही पण हुशार आहोत. जर आम्ही एवढी टेस्ट तयार करतो तर मला माहिती आहे की सेम क्वेश्चन आम्ही ठेवू शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला क्वेश्चनचा सेट वेगळा असेल. क्वेश्चन्स रिपीट होणार नाहीये. जर तुम्ही असं प्लॅनिंग करता की आम्ही चिटिंग करून परत दुसरी टेस्ट द्यायची तर तुम्ही देऊ शकता, बट कुठलाही क्वेश्चन परत रिपीट केला जाणार नाहीये. प्रत्येक मुलाला नवीन क्वेश्चन दिला जाईल. And if you are giving, बेटा फक्त एकच अटेम्प्ट आहे. आउट ऑफ 3 slots you can give test in any of the slot. तिन्ही स्लॉट तुम्ही टेस्ट देऊ शकत नाहीये. What are the timings for stage 2? But it will be declared for the students who have qualified stage 1. But basically stage 2 बेटा full day examination असेल. Morning 10 to evening 7-8 पर्यंत बेटा हे examination चालते. CRT काय मॅटर नेमका? Okay, any questions? हॅलो. Yes, sir. आहे ना, चालू आहे ना. NCERT काय असतं नेमकं? सर NCERT म्हणजे CBSE सिलेबस आहे. CBSE जे बोर्ड आहे त्यांचं जे बुक, ऍक्च्युली CBSE बोर्डचं जे बुक असतं ते NCERT डिझाईन करतं. तर ऍक्च्युली CBSE चे बुक्स जे आहेत त्यालाच आपण NCERT म्हणतो. CBSE बोर्डचे तसं आपल्या स्टेट बोर्डचे बुक्स जे असतात बालभारती, तसंच CBSE साठी NCERT बोर्ड हे ऍक्च्युली NCERT हे बुक्स डिझाईन करतं, त्याला आपण NCERT म्हणतो. सर ऑनलाईन चिटिंग होणार नाही याची काय गॅरंटी राहील? येस सर, याच्यामध्ये 2 ऍक्च्युली ऑप्शन्स आहेत. एक तर काय की प्रत्येक मुलाचा क्वेश्चन पेपर वेगळा असेल, पेपर सेम नसणार आहेत, म्हणजे मुलं परत ते कॉपी करू शकत नाही. आणि सर जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर जे मुलांना कुठे इंटरनेटवर मिळू शकत नाही, त्याच्यामुळेच काळजी घेतलेली. असे क्वेश्चन्स तयार केलेले आहेत मुलांना ज्याचे आन्सर्स मुलांना ऑनलाईन मिळणार नाहीत. त्यामुळे एक पॉसिबिलिटी आहे की मॅक्सिमम मुलं म्हणजे मुलं चिटिंग करू शकत नाही सर. आणि ऑफलाईन तुमची कुठे नाशिक होणार का? नाशिक मध्ये? सर आपली ऑफलाईन जी एक्झामिनेशन असेल ती स्टेज 2 असेल. म्हणजे जर आपण स्टेज 1 दिला, आपण स्टेज 1 क्लिअर झालो तर आपण स्टेज 2 ला एलिजिबल होतो. आणि स्टेज 2 सर ही आपली कंडक्ट केली जाईल वाई मध्ये, वाई सातारामध्ये सर, जे आपलं अकॅडमी आहे तसं कंडक्ट केली जाईल. सर क्लासरूम कोर्सेस म्हणजे बेटा क्लासरूम कोर्स म्हणजे काय, जसं आपलं दिशा अकॅडमी आहे बेटा, दिशा अकॅडमी अंडर आपण वेगवेगळे कोर्सेस रन करतो. 11-12 साठी जेई असेल, नीट असेल, स्टेट सीटी असेल, तर जे काही क्लासरूम कोर्स असतात बेटा त्याचं 100% स्कॉलरशिप आपल्याला एक्झामिनेशनच्या माध्यमातून दिली जाईल. हो. एक मला प्रश्न आला, हाऊ मेनी टाइम्स वी कॅन गिव्ह एक्झाम? बेटा आपण एक्झाम एकदाच देऊ शकतो. व्हॉट आफ्टर स्टेज 2? बेटा इफ यू क्लिअर स्टेज 2 एक्झामिनेशन तर आपली जी आता सुपर 30 बॅच आहे, यू आर एलिजिबल फॉर द सुपर 30 बॅच. आणि सुपर 30 बॅच साठी सगळे सिलेक्शन आता आपण करतोय. आणि सर ते तुम्ही चार्ट दाखवला होता त्याच्यामध्ये इतके मार्क पडले, इतके पर्सेंट कन्सिस्टेशन होतं म्हणून दाखवलं. येस सर. त्याच्यामध्ये नाही का सुपर 30 बॅच मध्ये सगळं फ्री आहे म्हणतात. मग सुपर 30 बॅच मध्ये सुपर 30 साठी सगळं फ्री असेल. स्टेज 2 मध्ये कसं असेल, स्टेज 2 आता लेट्स से 1000 मुलांनी स्टेज 2 ची एक्झाम दिलेली असेल, त्यात जे सुपर 30 असेल त्यांना पूर्ण फी माफ असेल. बट त्याच्या बिलो जे मुलं असतील आणि त्यांना जेवढे मार्क्स दिलेल्या लिस्ट मध्ये असतील तर त्यांना ती स्कॉलरशिप दिली जाईल. म्हणजे सर बॅच 30 आणि अजून पोरांचे. हा, सुपर 30 चे मुलं सोडून बाकीचे विद्यार्थी आहेत ज्यांना ते मार्क्स मिळालेले आहेत, प्रत्येकाला तेवढं स्कॉलरशिप दिलं जाईल. विदाउट स्कॉलरशिप किती फी आहे? सर असं इफिनिट फुल डिटेल सर आपण मगाशी आपला नंबर शेअर केलेला होता ग्रुपमध्ये पीपीटी मध्ये. सर आपण त्या नंबरवरती सर कॉल करा, सगळे डिटेल्स आपल्या सर ग्रुपवरती शेअर केले जाते. मी आता परत शेअर करतो नंबर. आपल्या स्क्रीनवरती नंबर असेल 777-592-5923. So you can call this number for any information related to examinations also and for classroom courses also for Disha Academy. Yes. Okay. सर पूर्ण क्लासरूम प्रोग्राम किती पोरांसाठी? सर फी किती आहे? फी बेटा सगळी इन्फॉर्मेशन दिलेल्या नंबरवरती कॉल करा. सगळी डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द क्लासरूम कोर्सेस, फीस अँड एव्हरीथिंग विल बी तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. बेसिकली दिस मीटिंग इज फॉर DSAT. तो if any question regarding DSAT we can discuss here. एक प्रश्न लास्ट एक क्वेश्चन घेतो मी. एनी स्टुडंट फेलिंग स्टेज 1 विल बी एलिजिबल फॉर ऍडमिशन? येस बेटा, दिशा अकॅडमी मध्ये आपण ऍडमिशन फॉर एनी कोर्सेस फॉर 11th स्टँडर्ड आपण बेटा घेऊ शकतो. बट जे विद्यार्थी DSAT देऊन येतील बेटा सगळ्यांना विद्यार्थ्यांना फ्री कोर्स असेल तो. बाकीचे विद्यार्थी सर स्टेज फेल करतील, फ्री ऍडमिशन घेऊ शकतात, बट दे हॅव टू पे फीस. जे काय बेटा फीस असेल डिसाइड. सर स्टेज 2 साठी लोकेशन कुठे आहे एक्झामची? स्टेज 2 बेटा वाई मध्ये असेल. वाई मध्ये दिशा अकॅडमी आहे, तिथं स्टेज पुढे कनेक्ट केली जाईल. एक क्वेश्चन आहे, वेअर डू आर कॉलेज अकॅडमी टेक आर कॉलेज? बेटा अकॅडमी आणि कॉलेज आपले एकच प्रिमाइसेस मध्ये आहे. तो कॉलेज 11th कॉलेज आणि
आपलं जेईनीचं प्रिपरेशन हे आपण अंडर वन रूफ करतो. सो इथंच सगळी बेटा व्यवस्था आपण केलेली आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन मगाशी शेअर केलेल्या नंबरवरती आपण परत कॉल करा एकदा. सो विल गेट मोर इन्फॉर्मेशन द्या. Sir, where can we get books to study? Can we use ICSE books? Yes, beta, you can use ICSE books also. Also refer state board books also. Also refer NCERT also. एकदा रेफर करून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. थोडा ICSE हाय लेवलचा असतं, बट यू हॅव टू रिफर NCERT बेसिकली. ठीक आहे. ऑफलाईन एक्झाम इन बारामती नो बेटा, सगळं ऑफलाईन एक्झामिनेशन ही मध्ये कंडक्ट केली जाईल. सो होप एव्हरीवन इज क्लिअर विथ द प्रोसेस. सगळ्यांना मी सगळे प्रश्नांचे उत्तराचा प्रयत्न केलेला आहे. पण अजून आपल्याला काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करा. आपल्याला प्रत्येक आपल्या क्वेश्चनचं आपल्याला सोल्युशन दिलं जाईल. सो थँक्यू एव्हरीवन. थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन अँड ऑल द बेस्ट फॉर डिसेट एक्झामिनेशन. थँक्यू.